नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमी आहे. दोन्ही एकत्र योग जुळून आल्यामुळे हा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. आता श्रावण सोमवारच्या दिवशी आपण भगवान भोलेनाथासाठी उपवास करतच असतो, त्याचबरोबर सेवा पण करत असतो. कारण की श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे. त्यामुळे आपण भगवान भोलेनाथासाठी उपवास करत असतो, पूजा करत असतो. आपण घरी पण पूजा करत असतो, तसेच जिथे कुठे मंदिर असेल तर मंदिरामध्ये पण जाऊन आपण पूजा करत असतो. आता श्रावण महिन्यामध्ये आपण जर व्रत केले तर भगवान भोलेनाथाची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून मग आपण प्रत्येक सोमवारचा उपवास हा करत असतो. पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण कोणतेही सेवा उपाय केले तर प्रत्येक वेळी त्याचं फळ आपल्याला मिळत नाही, कारण की आपल्याकडून कळत नकळत चुका या घडत असतात. त्यामुळे आपल्याकडून कोणत्याही चुका न घडता आपल्याला हा संपूर्ण श्रावण महिना जो आहे तर त्याचे नियम पाळूनच आपल्याला काय करायचं आहे, सेवा करायची आहेत. आता भगवान भोलेनाथाची सेवा करण्याबरोबरच आपल्याला नागपंचमी हा पण सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे. तर श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो, पण नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांचीही कृपा आपल्यावरती राहते. त्यामुळे या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे सापाबद्दलची जी भीती आहे तर ती दूर होते, तसेच मग विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते. आता ज्या व्यक्तींना कालसर्पदोष असतो त्यांनी मग नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे जे दोष आहेत तर ते दोष नाहीसे होत असतात. नागपंचमी हा जो सण आहे तर हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण मानला जातो. या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते. म्हणून मग नागपंचमी हा जो सण आहे तर श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. तर आता भगवान शंकराच्या गळ्यामध्ये वासुकी जो नाग असतो तर तो भगवान विष्णू शेषनागावरती विसावतात. यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त होत असते असे म्हटले जाते. तर आपल्याला काय करायचं आहे, आता दोन्ही योग जुळून आल्यामुळे शिवमंदिरातून एक वस्तू आपल्याला घरी आणायचं आहे, ज्यामुळे काय होईल की भगवान महादेवाची कृपा आपल्यावरती कायम राहत असते, जन्मोजन्मीचे आपले दारिद्र्य संपून जात असते. तर अशी कोणती वस्तू आहे की ती आपल्याला मंदिरातूनच घरी आणायचं आहे, त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. आता आपण सोमवारचा हा उपवास तर करतच असतो, कारण की सोमवार हा भगवान शिवाला अर्पण केलेला वार आहे. सोमवारच्या दिवशी काही आपण उपाय केले तर ते जे सर्व आपले दुःख आहे, संकटे आहे तर ते दूर होत असतात. आपल्या घरातील दारिद्र्य पण दूर होत असते. आपल्या घराची प्रगती व्हावी म्हणून आपण बरेच सेवा उपाय करत असतो. पण दिवसभरातून आपण हा जो उपाय सांगणार आहे तर दिवसभरातून कधीही तुम्ही करू शकता. मंदिरातून एक वस्तू घरी आपल्याला आणायचं आहे. तुमच्या घरामध्ये कोणतीही समस्या असेल तर ते दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दुधाने शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे. आता शिवलिंगाला अभिषेक घालण्यासाठी मंदिरामध्ये जावं लागेल. मंदिरात जाऊन पण तुम्ही अभिषेक घालू शकता. शिवलिंगावरती दुधाने अभिषेक केल्यास तुमची जी कोणती पण इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होते. किंवा मग तुमच्या घराच्या जवळपास जर मंदिर नसेल तर हरकत नाही, तुम्ही घरी पण तुमच्या घरी शिवलिंग असेल तर घरी पण तुम्ही मग अभिषेक घालू शकता किंवा मंदिरात गेलात तरीही चालेल. ज्या पद्धतीने आपण सेवा करता येईल आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहेत. एवढं महत्त्व मग भगवान भोलेनाथाच्या सेवेला दिलं जातं. महादेवाला ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, धोत्र्याचं फूल, फळ, त्याचप्रमाणे शमीचे जे पानं असतात तर ते शमीचे पानं पण आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि त्याचबरोबर बेलपत्र आणि पहिल्या सोमवारची जी शिवामूठ आहे तर ती शिवामूठ आपल्याला अर्पण करायचं आहे. या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर ह्या सगळ्या वस्तू आपण मंदिरात जाण्या अगोदरच सोबत घेऊन जायचं आहे. म्हणजे काय होईल की आपली पूजा पण होईल आणि आपल्याला जी वस्तू घरी आणायची आहे तर ती वस्तू पण आपल्याला घरी आणता येईल. मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात अगोदर पूजा करून घ्यायचं आहे. उपाय केल्याने आपल्याला त्याचं फळ नक्की मिळत असतं. आपण कोणतेही सेवा जरी केल्या तर त्या उपाय करण्याबरोबर सेवा पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आता जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर
उत्तरेकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे, किंवा मग तुम्ही पूर्वेकडे तोंड करून बसलात तरीही चालेल, कारण की उत्तर आणि पूर्व ही दिशा पूजा करण्यासाठी चांगली दिशा मानली जाते. ओम नमः शिवाय असा जो हा मंत्र आहे, तर हा मंत्र 21 वेळा मंत्र म्हणायचा आहे. आणि शिवलिंगावरती ज्याने कोणी बेलफळ अर्पण केलं असेल तर ते घरी घेऊन यायचं आहे आपल्याला. आता बेलफळ, आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की इतरांनी अर्पण केलेलं आपण घरी कशासाठी आणायचं. तर घरी आणल्यानंतर ते काय करायचं आहे, घरामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. कुठल्याही दिशेला तुम्ही ठेवू शकता, कारण की हे जे फळ आहे तर ते बेलाची सावली काशीसारखी पवित्र मानली जाते. त्यामुळे आपल्याला बेलाचं जे फळ आहे तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. हे घरी आणल्यानंतर, कारण की आपलं घर जे आहे तर ते पूर्णपणे पवित्र होतं असे म्हटले जाते. आपल्या घरातील दोष असतील काही तर दोष दूर होतात, घरावरती काही संकटे येत असतील तर संकटे निघून जातात, घरामध्ये सतत काय ना काय दुःख असेल तर ते दुःख पण दूर होत असते. हे फळ घरी आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या फळाची आपल्याला पूजा करायची आहे का, तर पूजा करण्याची गरज नाही, कारण की ज्यांनी कोणी हे फळ अर्पण केलं असेल तेव्हा पूजा करूनच हे फळ अर्पण केलेलं असतं. म्हणून मग पुन्हा आपल्याला पूजा करण्याची गरज नाही. घरामध्ये आणायचं आहे आणि घरामध्ये ठेवायचं आहे. तर हे जे फळ आहे तर हे फळ घरी आणल्यानंतर आपण किती दिवस ठेवायचं आहे, तर जोपर्यंत ते खराब होत नाही. आता बेलफळ जे आहे जोपर्यंत सडत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये ठेवायचं आहे. खराब झाल्यानंतर मग त्या फळाचं काय करायचं, तर ते फळ ज्यावेळेस खराब होईल त्यावेळेस निर्माल्यामध्ये तुम्ही टाकून द्यायचं आहे, किंवा बाहेर पण तुम्ही टाकून देऊ शकता. फक्त ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायचं आहे की कचऱ्यामध्ये चुकूनही टाकायचं नाही. कारण की काय होतं, मग एखाद्या तुम्ही झाडाखाली ठेवू शकता किंवा मग निर्माल्यामध्ये टाकलात तरीही चालेल. आणि ज्यांना मासिक धर्म असेल, सुतक असेल, तर त्या महिलांनी मग चुकूनही हा जो उपाय आहे तर हा उपाय करू नका. जर तुमच्या घरी शिवलिंग नसेल तर सोमवारच्या दिवशी शिवलिंग घरी आणायचं आहे, कारण की श्रावण महिना जो आहे तर तो पूर्ण भगवान भोलेनाथासाठी समर्पित आहे. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शिवलिंग तुम्ही घरी आणलात तर साक्षात भगवान भोलेनाथाची कृपा तुमच्या घरामध्ये आली असते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, शिवलिंग घरी आणायचं आहे. तर बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की शिवलिंग घरी नसेल तर कोणत्या दिवशी घरी आणायचं, कशा पद्धतीने पूजा करायची, असा प्रश्न पडत असतो. त्यामुळे मग एकदम साधी सोपी पद्धत आहे. घरी आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गंगाजल टाकून धुवून घ्यायचं आहे, किंवा मग तुम्ही अभिषेक केलात तरीही चालेल गंगाजलाने, कारण की गंगेचं जे पाणी आहे तर ते पवित्र पाणी असतं. त्यामुळे गंगाजल टाकून तुम्ही पूर्णपणे अभिषेक करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे दूध असेल, दही असेल, जे पण काय असेल तर त्या वस्तूने तुम्ही अभिषेक घालायचा आहे. तर अशा पद्धतीची ही सेवा आहे, हा उपाय आहे. तर तुम्ही घरी हे जे फळ आहे तर हे फळ घरी आणायचं आहे आणि कुठे ठेवायचं आहे याबद्दल तुम्हाला माहिती समजलीच असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.